काय हे? डोकं फार गरम वाटते तुमचं. कुठे गेला होतात? आम्ही बुरुजावर उभे होतो. खाली वाकून बघत होतो. किती गर्दी लोकांची, किती घोडे. जिकडे बघावं तिकडे घोडेच घोडे. फौजा निघालायत ना? मातोश्री, आम्ही जाणार दादासाहेबांबरोबर मोहिमेत. बर, पण आधी काहीतरी खाऊन घ्या. आम्ही की नाही तुमच्यासाठी खूप खूप लाडू केले. आम्हाला दोघांना पुरतील ना मोहिमेत? तुम्ही जर का मोहिमेत जाण्याचा हट्ट धरणार असाल तर तुम्हाला काही लाडू मिळणार नाही. सांगा बघू, लाडू का मोहीम? मोहीम. आम्ही जाणार मोहिमेत. दादासाहेबांशिवाय आम्हाला करमणार नाही. बाराजे, अहो युद्धात वेळ नसतो. तुमचे लाड करायला तिकडे कोणाकडेही वेळ नसणार. आम्ही नाही करून घेणार लाड. बाराजे, ऐकावं. सारखा सारखा असा हट्ट धरू नये. बरं, समजा तुम्ही गेला तर तुमच्या दादासाहेबांचं युद्धात लक्ष लागेल का? मग आम्ही काय करू? आम्हाला आता मोहिमेत जायचंच आहे. तुम्हाला तसंही दक्षिणेत काही जाता येणार नाही. असे का? कारण तुमचे आबासाहेब जेव्हा तुमचा जन्म झाला होता ना, तेव्हा आबासाहेब म्हणाले होते, तुम्ही उत्तर पालथी घालाल, मोगलांना संपवाल युद्धात. असे म्हणाले आमचे आबासाहेब. आणि ही काही उत्तर नाही, ही तर आहे दक्षिण मोहीम. त्यामुळे दक्षिणेत तुमचे दादासाहेब पराक्रम गाजवतील आणि उत्तरेत तुम्ही पराक्रम गाजवाल. मग आम्हाला उत्तरेत जाऊ द्याल? हो तर. अहो, उत्तरेत तुम्हीच जायचंय, मोगलांना तुम्हीच संपवायचंय. खरंच? हो, अगदी खरं. हवं तर तुमच्या दादासाहेबांना विचारा. पण त्याआधी तुम्हाला हे सगळं करायला खूप खूप मोठं व्हावं लागेल. आणि मोठं व्हायला खूप खाल्लं पाहिजे, चांगलं शिकलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तलवार सुद्धा चालवता यायला पाहिजे. हो की नाही? आम्ही सगळं करू, पण त्या अगोदर आम्हाला दादासाहेबांना विचारून येऊ द्या. हो हो, पण त्याआधी लाडू खाऊन घ्या. 2 लाडू द्या. एक आमच्यासाठी आणि एक आमच्या दादासाहेबांसाठी. बर. महाराज, दक्षिण निर्धोक आहे, पण आपला रायगड निर्धोक नाही. काय बोलताय भैरजी तुम्ही? रायगड निर्धोक नाही? जी महाराज, रायगड निर्धोक नाही. स्वराज्याला चौबाजूनी धोका आहे. कोणाकोणाकडून धोका आहे? हे बघा, यो खलिता, अत्यंत गुप्त खलिता, लाडीला सापडला. याच्यामध्ये रायगडावरचं आत्ताचं सगळं वर्णन आहे. तुम्ही आणि शंभूराजे दक्षिणेस गेल्यावर 1 महिन्यानी परिस्थिती अनुकूल होईल असा मजकूर लिहिलाय त्यात. याचा अर्थ आपल्यातलेच काही लोक सिद्धीशी संधान साधून आहेत. होय महाराज, तुम्ही जाताच सिद्धी जंजिऱ्याच्या बाहेर यायला उतावळा झालाय. अहो, तुमच्या दक्षिण मोहिमेची तो वाटच बघतोय. त्याच्या मनात काहीतरी काळबेर आहे महाराज. असं? आणि याच दरम्यान इंग्रजांची पोर्तुगीजांची गलबत जंजिऱ्याला होती 2 दिवस. महाराज, मला त्यांच्या भेटीचा हेतू ठीक वाटला नाही. ही गोष्ट मात्र गंभीर आहे. या सगळ्याचा आम्हाला अंदाज होताच, पण गनिम इतक्या तयारीनिशी उतरेल असं वाटलं नव्हतं आम्हाला. ठीक, सिद्धीवर नजर ठेवण्यासाठी आपल्यातले काही मातब्बर सरदार आपण निवडू, त्याची आम्हाला काळजी नाही. पण रायगड निर्धोक नाही असं तुम्ही म्हणालात बहिरजी, त्याचं कारण? तुम्ही दोघंही दक्षिण मोहिमेवर जाणार हे बघून गडावरच्या काही मंडळींना बारीक आनंद झालाय. नाही म्हणजे त्यांना जरा मोकळीक मिळेल असं वाटतंय आणि मनमानी पण करता येईल. कोण करणार मनमानी? आणि आपली राज्य व्यवस्था इतकी कणखर कठोर आहे की कोणाच्या मनात जरी वाईट करायचं आलं तरी प्रत्यक्षात मात्र काहीही करू शकणार नाहीत ते. महाराज, गोष्टी पोखरल्या जाऊ शकतात आणि गोष्टी डोळ्याआड केल्यानं आपलं मूळ रूप धारण करतात, तसं आहे. शिवाय आता पूर्वीचा जोश जाऊन
सावधपणा आलाय, महत्वाकांक्षा वाढल्यात. कोणाच्या? कुणाच्या असं नाही, पण एकूण वातावरणच असं आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की रायगड पूर्णपणे मंत्र्याच्या जीवावर सोडून जाणं धोक्याचं ठरलं. बैरजी, आणखीन काय? होय महाराज, आणखीन एक वार्ता आहे, माझ्या कानावर आली आणि खात्रीशीर आहे. कोणती वार्ता? अहो द्या ना, लहानपणी सुद्धा तुम्ही आम्हाला अशाच त्रास द्यायच्या. छत्रपतींच्या मुली शोभत का हे? छत्रपतींच्या सुने शोभते का असे? आम्ही काय केलंय? बत्ताशी बाई, अहो त्या म्हणतोय ना. काय हो, सदाने कदा आपल्या तलवारीशी बोलायचं, नाहीतर मग म्यानाशी बोलायचं. बत्ताशी बाई, कसले एवढे घुस चालले असते हो तुमचे? तुम्हाला नाही कळायचं ते का? राग उसळलाय का म्यानातून, की काही लपवून ठेवलंय? द्या म्हणून द्या, सांगतोय ना. बत्ताशी बाई, अहो द्या म्हणून सांगतोय ना, मग द्या ना. सांगताय का? म्हणजे उगाच तुम्ही आम्हाला हूल द्याल? नाही देणार. द्या, घ्या. सांगा. ही म्यान आम्ही आमच्या स्वारींना भेट म्हणून देणार आहोत. म्यान भेट देणार? हो. अहो, माणसं कट्यार देतात, खंजीर देतात भेट म्हणून, की म्यान द्यायची? परवा तुम्ही युवराजांच्या तलवारीचं पातं बघितलं ना, कसं लखलख करत होतं. हो तर, चुकून माशी बसली तर तिचे 2 तुकडे होतील एवढी धार तलवारीला. आणि कोणामुळे? ह्यानामुळे. एवढ्या धारधार तेजाळ पात्याला ही म्यान कवेत घेते बर का, जिथं मरणाशिवाय रक्ताशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला वाव नसतो. तिथं ही मरणातूर पात्याला स्वतः नखशिखांत लपेटून घेते. फक्त लपेटून घेत नाही, तर त्याची जपणूक करते. म्यान एकमेव आहे जी तलवारीची जोखीम घ्यायला सदैव तयार असते. हो ना हो. पोलादी तलवार, असंख्य वेळा पाणी पिलेली तलवार, मस्तक धडा वेगळं करणारी तलवार, पिसाट होऊन रणांगणात लखलखणारी तलवार. बत्ताशीबाई, ही तलवार सांभाळणार, आबदार ठेवणारं म्यान हे आम्ही नाजूक लाकडात कोरून घेतलंय. बघा ना. खरे आहे तुमचे भत्ताशीबाई, आणि मुद्दाम आम्ही यामध्ये कस्तुरी ठेवलीये. यापुढे युवराजांच्या तलवारीस कस्तुरीचा सुगंध येईल. शिवाय हलक्या हाताने आतमध्ये तिळाचे तेलही लावलंय. या सगळ्यामुळे ना तलवारीस गंज चढत नाही. बहिणीसा, केवढं करता हो, किती काळजी घेता आमच्या दादासाहेबांची. तुमचे दादासाहेब आहेतच तसे. हो, पण एका गोष्टीचं जरा तुम्ही केलं, छान मॅन केलं, पण शेवटी सवतीचंच घर ना. तुम्ही ना, नाहीतर काय, तलवार तुमची सवत नाही तर कोण आहे? खरंच हो, आमची सवतच आहे. जशी ही मॅन आमच्या दादासाहेबांसाठी, तशा तुम्ही एक मॅनच आहात. आम्ही? हो ना वहिनीसा. हर एक माणसाला जपणारं मॅन पाहिजे असतं, नाजूक, नक्षीदार, कलाबुतांनी सजलेलं, आणि महत्वाचं म्हणजे आपल्या माणसाच्या धारेचा आब राखणार. हो ना. हो ना काय, तुम्हीही अगदी तशाच आहात. जोपर्यंत तुमच्या प्रीतीचं अस्तर उडत नाही, तोपर्यंत तलवारीचं पातही गंजत नाही. आणि नाहीच गंजणार. बघा ना,
आम्ही किती विचार करत होतो की युवराजांना काय भेट द्यावी म्हणून. आणि मग ठरवलं की म्यान द्यायची, की जी सदैव त्यांच्या कमरेला राहील. खूप खुश होतील युवराज आणि मोहिमेचा उत्साहही वाढेल त्यांचा. उत्साह वाढेल नाही, उसळेल म्हणा. शेतकऱ्यांचेही अति लाड होत चाललेत हो. भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही असा हुकूम आहे महाराजांचा. आता शेतकरी पेंड्याच बांधणार. महाराज एरवी कोणाला वेळ देत नाहीत, पण शेतकऱ्यांना तर आत दालनात घेऊन गेले. ते राहूजी नाना होते ना तिथे, हं? अहो त्यांच्या कामाचा खोळंबा. राहूजी नाना महाराज शेतकऱ्याला घेऊन आतमध्ये गेले ना. मोरोपंत शेतकरी नव्हता तो, मग बहिर्जी नाईक होते. काय काय म्हणाले? कुंपणच शेत खात असं म्हणाले. असं म्हणाले बहिर्जी? हो असं म्हणाले. लगेच महाराजांनी हातातलं काम सोडलं आणि त्यांना आत बोलावून नेलं. पण राहूजी नाना, आतमध्ये नक्की काय बोलणी चालली आहेत त्याबद्दल तुम्हाला काही कल्पना? कल्पना नाही, पण आपण अंदाज बांधू शकतो. कुंपणच कसं शेत खातंय हे सांगत असतील बहिर्जी महाराजांना. आता महाराज ठरवतील कुंपण तेच ठेवायचं की बदलायचं, नाहीतर कुंपणाभोवतीही कुंपण होऊ शकतं. महाराज काहीही करू शकतात, पण बहिर्जी काय बोलतायत ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. हो बरोबर. बहिर्जींचा कौल शेवटचा हे ठरलेलं. पंत, फिरंग्याचा माणूस आलाय भेटायला. पाचाडला थांबलाय. तिकडे थांबलाय? जमलेला लष्कर पण घाबरलाय तो. पुढे येईना. काहीतरी वस्तू आहे त्याच्याकडे. भेट वस्तू आणल्यात. अरे कसल्या भेट वस्तू? त्याला जा म्हणावं, आम्ही निरोप देऊ तेव्हा ये म्हणावं. ती पिढा इथून घालव. का हो सुरनीस, घ्या की. घेण्यासारखी परिस्थिती नाहीये आता, आणि एवढ्यात तरी मला कुंपण व्हायचं नाहीये. हो हे मात्र बरोबर. आणि आता भेटवस्तू घ्यायला आपल्यासोबत आहे तरी कोण? आम्ही काय आमच्यासाठी घेतो तू भेटवस्तू? हे बाबा तुझा त्याला निघून जा म्हणावं. हं? जी. चांगला धसका घेतलाय तुम्ही पंत. मसलत होऊ द्या, मग बोलू. महाराज, औरंगजेबाचं दिलेर खानाला फरमान आलंय. असं? होय, तुम्ही दक्षिणेला जाणार या खबरनं उत्तर पार खडबडून जाग झालंय. औरंगजेब हुशार, त्याला आमच्या राजकारणाची बरोबर चाहूल लागली. संपूर्ण दक्षिण एक करण्याचा आमचा प्रयत्न आहे हे त्याला समजलंय. होय महाराज, त्यानं दिलेर खानाला सांगितलंय शिवाजी दक्षिणेला निघालाय, तो उत्तरेवर धाक दाखवायचा प्रयत्न आहे असं नाही, तर त्याची दक्षिण मोहीम म्हणजे उत्तरेवरचं आक्रमण आहे असं समजा. त्यांनी बरोबर ओळखलं. होय, त्यांनी दिलेर खानाला सक्तीच्या सूचना दिल्यात की स्वराज्यात अराजकता माजवा. म्हणजे त्यास गड मुलूक ताब्यात घ्यायचा आदेश नाही. घेतला तर ठीकच आहे, पण मोठं राजकारण साधावं. तू गाजी आहेस, दिलपाक आहेस, शिवा त्याच्या मुलकात नाही याचा मोका साध. तुझी सरपराजी करून नवाजकी करेन, संधीची वाट बघ. त्या दिलेर खानाच्या मनात आपल्या मराठी मुलकाबद्दल लय तिटकार आहे महाराज. तो नेहमी आपली कमकुवत बाजू हेरण्याचा प्रयत्न करत असतो. औरंगाबाद मध्ये लय कारस्थानं शिस्त आहेत. त्या दिलेर खानाची नियत ठीक नाही, आणि ज्या खबरा येत्यात त्या सगळ्या काळजीत टाकणाऱ्या येत्या. ठीक. महाराज, आपण इथं नसताना स्वराज्य चौबाजूनी घेरलं जाणार, म्हणून इथं आपल्या विश्वासातली आणि पराक्रमी माणसं पाहिजेत. अजून काय? आणखी एक मुद्दा आहे महाराज. बोला बहिर्जी. नाही म्हणजे कानावर आलेली गोष्ट आहे. दक्षिणेत शंभूराजांना दगाफटका होऊ शकतो. नाही म्हणजे खात्रीशीर नाहीये. आम्ही असताना दगा फटका? कोणाची हिंमत आहे दगा फटका करण्याची? दक्षिण म्हणजे कर्नाटक. संभाजी नावाला धार्जिन नाही.
आधीच दक्षिणेनं एका संभाजीला बहिर्जी, त्या असल्या गोष्टी आम्ही मानत नाही. महाराज, आम्ही पण असल्या गोष्टी नाही मानत. पर जे कानावर आलं ते तुम्हाला सांगितलं. म्हणजे सापासनी सुद्धा आता बिळ सोडून अस्तनीत राहायला आवडायला लागले महाराज. ठीक, आम्ही यावर विचार करू. आणि आज रात्री आम्ही एक अतिशय महत्वाचा निर्णय घेणार आहोत. गड सोडू नये. जी महाराज. कधी संपणार बाई ही मसलत? सगळी मसलत ठरेल तेव्हाच मसलत उठेल. पण सगळं अगोदरच ठरलंय ना हो. हो, परंतु ते गनिमांसाठी, खबरगिरांसाठी. पुतळाबाई साहेब, तुम्हाला आठवतं महाराज एकदा सुरतेला जातो म्हणून कुठे गेले होते? त्र्यंबकेश्वरांची पूजा करायला. हेही तसंच आहे. अंतस्थ जे ठरेल ते खरं. पण मग पुतळाबाई साहेब, अहो महाराज जे म्हणतात तसं करत नाही. सगळी व्यूहरचना बदलतात. ही मसलत सुद्धा अगदी तशीच. म्हणून सांगतोय, जरा थांबा, घाई करू नका. जेवणाची मसलं तर हे उरकून घ्या म्हणावं. आबासाहेब, सगळी तयारी चोख झाली आहे. तब्बल 60,000 फौज गडाबाहेर उभी आहे. आम्ही घोड्यांच्या उठाळातील लगाम आणि पोलादी साखळी बदलली आहे. घोड्यांच्या पायांना नवे नाल ठोकून घेतले आहे. एवढी मोठी दौड म्हणजे नाल नवीनच हवेत ना. तब्बल 80,000 नवे नाल घोड्यांच्या पायांना ठोकले आहेत. आता सगळी फौज चवड्यांवर उभी आहे. आपली इशारत मिळण्याची खोटी. हर हर महादेवचा जयघोष करत दक्षिण गाजवण्यासाठी आपली फौज रवाना होईल. छान, उत्तम. आबासाहेब, या मोहिमेसाठी आम्ही एक वेगळ्या पद्धतीची व्यूहरचना तयार केली आहे. आपण एकदा ती नजरेखालून घालावी. एकूण भालाईत, घोडदळ, पायदळ, बाणाईत यांची रचना बघून आपणही शाबासकीची थाप द्याल असा आमचा अंदाज आहे. आपल्या जिलेबी पथकात एकूण 2,000 अंगरक्षक आहेत. छत्रपतींच्या दर्जाला शोभण्यासाठी आम्ही प्रत्येकाच्या मस्तकी मंदिल दिला आहे. सखलादी अंगरखा, प्रत्येक अंगरक्षकाच्या खांद्यावर सोन्याचं रुंद पदक, गळ्यात चांदीची जाड साखळी आणि कर्णकुंडल सोन्याचं, कमरेस कट्यार, कत्ती, कसणी, हातात भाला आणि धोप तलवार दिली आहे. आपला एक एक अंगरक्षक 50-50 गनिमांना लोळवेल एवढे तयारीचे तरुण जिलेबी पथकात समाविष्ट केले आहेत. शंभूराजे, हे सगळं तुम्ही? आणि हो, छोट्या तोफाही बरोबर घेतल्या आहेत. शिवाय बंदुका चालवणारं एक पथक वेगळं तयार केलं आहे. सप्तहजारी, पंचहजारी, जुमलेदार, हवालदार, बारगीर, नाईक असा क्रम लावून घेतला आहे. हे तर उत्तमच केलं. आनंदाची गोष्ट म्हणजे आमचे मामा सेखोजीराव गायकवाड गडावर हजर झाले आहेत. हंबीर मामा, आनंदराव मकाजी, बाबाजी ठमढेरे, सरदार कोंडे देशमुख, सरदार नलावडे, सरदार अहिरे ही मंडळी आघाडीवर आहेत. त्याचबरोबर खबरगीर, हुलस्वार, तंबू उभारणारे फरासी, सर्व कारागीर, खानसामे सगळी तयारी जय्यत आहे. आणि आम्ही तर केव्हाचे कंबर कसून तयार आहोत. आमची तलवार आसुसलेली आहे तुम्हाला पराक्रम दाखवण्यासाठी. शंभूबाया, तुमची मेहनत, तुमची धावपळ आम्ही पाहतो आहोत. आता तुम्ही देखील थोडा आराम करावा. जी आबासाहेब. आबासाहेब, एक सांगायचंच राहिलं. या मोहिमेसाठी आम्ही एक नवीन युद्धवेश बनवून घेतला आहे. छत्रपतींच्या फौजेला शोभेल असा. छान. यावर आपण उद्या सविस्तर चर्चा करू. जी.
शंभूबाई, परिस्थितीनं असा डाव साधला आहे की या मोहिमेवर आपल्या दोघांपैकी एकालाच जाता येईल. एक कसं सांगू तुम्हाला,